नमस्कार दर्शक हो, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्यासमोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर काँग्रेसचे काही नेते आणि नगरसेवक चंद्रपूरकडे रवाना झाले आहेत। बैठकीत संघटनात्मक तसेच सत्तात्मक समीकरणांवर सखोल चर्चा करत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सूचक आणि अनुमोदनासह उपमहापौर पदासाठी वसंत देशमुख यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवण्यात आली आहे। तसेच गटनेतेपदासाठी राजेश अढोळ यांच्या नियुक्तीवरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। बैठकीदरम्यान काँग्रेस नेतृत्वाकडून पक्ष पूर्णपणे एकजूट असल्याचा ठाम दावा करण्यात आला। महानगरपालिका राजकारणाच्या दृष्टीने हे निर्णय काँग्रेससाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात असून येत्या काळात त्याचे राजकीय परिणाम स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता आहे। मुंबईतील गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये गॅसने भरलेल्या फुग्यांना अचानक आग लागून स्फोट झाला। ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। फुटेजमध्ये लिफ्टचे दरवाजे बंद होताच अचानक आगीच्या जोरदार ज्वाळा उसळताना दिसल्या। लिफ्टमध्ये असलेले नागरिक घाबरून जातात आणि काही क्षणातच एकच गोंधळ उडतो। अवघ्या काही सेकंदात परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती। या दुर्घटनेत 2 जण भाजल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे। प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये ज्वलनशील गॅसने भरलेले फुगे नेले जात असल्याचे समोर आले आहे। ही बाब सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले आहे। एका छोट्याशा ठिणगीमुळेही मोठा अपघात घडू शकला असता असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी हा अनुभव अत्यंत दीर्घ आणि भयावह ठरला। प्रोपेन गॅसने भरलेला टँकर पलटल्याने एक्सप्रेसवेवरील परिस्थिती गंभीर बनली होती आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सुमारे 31 तास वाहन चालकांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला होता आणि कोणताही धोका न घेता बचाव व नियंत्रणाची कामे सुरू ठेवली। अखेर रात्री 1:30 दिलासादायक बातमी मिळाली। गॅसने भरलेला टँकर सुरक्षितपणे हटवण्यात आला आणि त्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। जवळपास 30 ते 31 तासानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला। प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि योग्य वेळी गेलेल्या बचाव कार्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली। मध्य प्रदेशातील मंदसौरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। येथील बस स्थानकावर तब्बल 80 वर्षाच्या वृद्ध आईला एकटं सोडून देण्यात आलंय। रडत असलेल्या या मातेच्या डोळ्यातील अश्रू तिची वेदना स्पष्टपणे सांगतात। ही आई न हरवली होती न वाट चुकली होती, तिला जाणीवपूर्वक बस स्थानकावर सोडण्यात आलं होतं। प्राथमिक माहितीनुसार या वृद्ध महिलेला तिच्याच मुलाच्या मुलानं म्हणजेच तिच्या नातवानं बस स्थानकावर आणून सोडलं। ज्या मुलाला तिने लहानपणाचं मोठं केलं, ज्याने तिची बोट धरून चालायला शिकवलं, त्याच कुटुंबानं तिला आधाराविना सोडलंय। मिळालेल्या माहितीनुसार हा निर्णय पत्नीच्या दबावाखाली घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। वाढत्या वयात आई घरावर ओझं वाटू लागली होती। ही केवळ एक घटना नाही, तर समाजातील त्या कटू वास्तवाचं दर्शन आहे, जिथे मातापित्यांना जबाबदारी नव्हे तर ओझं समजलं जात आहे। जिनं आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी खर्च केलं, तिलाच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात बेसहारा सोडण्यात आलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। प्रकरणाची गंभीर दखल घेत शहर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतात। आजच्या नागपूर समय बातमीपत्रामध्ये इतकंच। आम्ही तुमच्यासमोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। तोपर्यंत सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे रिंकू आणि तुम्ही बघत होता नागपूर समय। धन्यवाद।